नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थाबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं खूप खूप असं सारं स्वागत. दारा काढून झाल्या त्या आणि परत दुसरी पाटी टाकली तर गायींचं ना खायचं काम चालू आहे. सगळं काम झाले, दारा काढून झाले, त्या दूध घेतलं, डाटा पाठवून झाला आणि फक्त आता गायींना वैरण टाकून पण झाली. फक्त गायींची वैरण खाऊन झाली की मग त्यांना मोकळं सोडून द्यायचं, एवढंच काम राहिलंय. आणि मला काल एक कमेंट आली ती बरं का, मी शॉर्ट व्हिडिओ एक टाकला होता तर त्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट आली ती की ताई तुमचं गाव कुठलं. तर मी सांगितलं अकलूजपासून जवळच आहे. अकलूजला कोणी ओळखतंय का? आणि किती वेळा तर सांगते मी की अकलूज वेळापूर असं प्रसिद्ध आहे ती. आणि आमचं बारकं आहे ना, आमचं गाव कसं छोटंसं आहे, मग एवढं काय जास्त करून ओळखत नाही ती, म्हणून मी अकलूज वेळापूर नाव सांगते. आणि तिथूनच अकलूजपासून 14 किमी अंतरावर आहे आणि वेळापूरपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे आमचं छोटंसं माळखांबी गाव आहे. तर विचारते ती, विचारू द्या, त्याचं काय नाही, पण सांगते मी व्हिडिओमध्ये सांगते की गाव कुठलं विचारल्यावर तरी पण कमेंट करते. तर सांगितलं मग. आणि बघा आपल्या गायींचं खायचं चालू आहे आणि अशा बांधून घेतल्या त्या सगळ्या खायला अशा, मग नाही त्या त्यांचं काम चालू आहे खायचं. तारा झाले, त्या सगळं काम झालंय, आवरले. आणि ही आपली गाय बघा, थोडीशी मला ही जी आता तब्येत चांगली वाटायला लागली, म्हणजे कलर पण हिचा जरा फ्रेश वाटायला लागलाय, चमकायला लागली. आणि हिला आपण गाभण काळातली पेंड देतो गर्भिणी म्हणून. आणि आणखीन एक पोतं घातल्यावर तर आणखीन चांगली दिसल. आता हिला ना 8वा महिना चालू झालाय बघा, तर बरी वाटायला लागली. आणखीन एक पोतं खाल्लं की आणखीन चांगली दिसल. तर बघा आपल्या गायींचं खायचं काम चालू आहे. कशा वाटते त्या माझ्या गायी सांगा. आणि पावसामुळं ना चिखल झाल्यामुळं पण अशा घाण दिसते त्या. आता धुवून घेते म्हणजे स्वच्छ होतेल्या बघा. गाड्या येते त्या सारख्या, गाड्या आले की मला परत मोबाईल खाली घ्यायला लागतो, व्हिडिओ बंद करायला लागतो, परत चालू करत असते मी. ती दिसलं का तिथं पाठीमागं नेट बांधलेलं दिसते ना, तिथंच रस्ता आहे, एवढ्या जवळ रोड आहे. त्यामुळं लगेच मग इकडं कोणाकोणाचं असं लक्ष जातं की व्हिडिओ चालू आहे म्हणून मी तसं करत असते. तर मी काल व्हिडिओ बनवला होता दुधाला आपल्या रेट कधी वाढणार. तर काय मत आहे तुमचं सांगितलं नाही बघा, तुम्ही कमेंट केली नाही की वाढावा की काय हो म्हणून. आणि कुठं पॅकिंगचा काय तर 2 रुपये दर वाढला आहे. तर असा कालवा उठला आहे की दर वाढला आहे. तर दुधाचा दर नाही बरं का वाढला, फक्त पॅकिंग जी करतात ना त्यांचा दर वाढला. आपला जर्शावाल्यांचा नाही वाढला, शेतकऱ्यांचा नाही वाढला. आणि कशा वाटते त्या माझ्या 10 गायींचा माझ्या मुक्त गोटा. तर गोटा बघा, हिकडली जाळी दाखवते तुम्हाला. मला एक कमेंट आली ती, तुमची जाळी किती बाय कितीची आहे. तर इकडं सेपरेट कप्पा केला आहे शेळ्यांसाठी, पण शेळ्या भेट नाही त्या मला. जवळजवळ 10-20 शेळ्या बसतील, एवढं मोठं असं पटांगण आहे. आणि इथं वर शेळ ठोकलं की एकच नंबर झालं शेळ्यांसाठी. तर गायींचं पेमेंट फेडायचं चालू आहे आपलं, त्यामुळं मी शेळ्यांच्या काय भानगडीत पडली नाही. आणि तुम्हाला प्रश्न पडलेला ना की कालवडी पण सांभाळत जावा, तर ह्या दिसली का कालवड. आणि तिकडं रेडी ही एक ह्या गायची कालवड आहे बघा. ह्या 3 नंबर गाय आहे ना, ही जी कालवड आहे, ही गाय दुधाला चांगली आहे म्हणून मी हिजी. आणि आणखीन एक खाती बघा म्हशीच्या पलीकडे बारकी. आणि अजून एक रीड आहे, ती दिसन आहे म्हशीपाशी, दिसली का ती रीड आहे. बारकी तर सांभाळत कशी नाही, सांभाळते बरं का मी बारकी पण, कारण का त्याच्यापासून पण आपल्याला प्रॉफिट राहत असतं. नुसत्या मोठ्या गाय आणायच्या, त्यांचं पेमेंट फेडायचं आणि मग ही सांभाळायची नाही, ती असं मग आपल्याला परवडत नाही. तर ही आपलं मोठा प्रॉफिट असतो, कारण का आपण ती स्वतः सांभाळायला असतं, कष्ट करून मोठं केलेलं असतं आणि आपल्या गोट्यावर गाय तयार झालेली असती. तर पहिल्यांदा मी काय एवढ्या गायी एक करून आणल्या, तर मला 10 गायींचं टार्गेट होतं, ती माझं पूर्ण करायचं होतं. आणि 10 गायी असले की मग दूध पण भरपूर जातं, म्हणून मी
10 गाई आणूस्तोवर काय शांत बसली नाही बघा. तर ही माझ्या 10 गाईंचा मुक्त गोठा आहे. दुधाची किटली ठेवायची राहिली, पाईप टाकायचं राहिलं आहे पलीकड, आणि बाकी आता झाले दुधाची गाडी. तर म्हणलं तोपर्यंत चला घेऊया एक व्हिडिओ. तर खूप छान प्रतिसाद देता बरं का. असं छान सपोर्ट करत जावा आपल्या आबांच्या लाडक्या ताईला. आणि कसा वाटतो आबाच्या लाडक्या ताईचा व्हिडिओ ती पण मला नक्कीच सांगत जावा. व्हिडिओमध्ये काय चूक असली तर ती पण सांगत जावा. तर ह्या काही कालवड आहे, तर तिच्या पाठीवर परत ती झाली त्याच गायची कालवड आहे. आणि पेमेंट फेडायचं चालू आहे, त्यामुळे आपण काही करू शकत नाही. शेड करायची इच्छा होती पण पेमेंट शिवाय काही चालत नाही बरं का. गायींचं पेमेंट फिटलं की मग आपण पण निवांत झालं. मग परत शेड वाढवायचं, शेड करायचं, मग आणखीन आपल्या मुक्त गोट्याची सुधारणा करायची, आणखीन सुखसुविधा वाढवायच्या, आणि मुरघास करायचा, खड्डा करायचा. म्हणजे हळूहळू करायचं, एकदम असं नाही करायचं, कारण का आपल्याला पेमेंट शिवाय तर काय करता येत नाही. आता ह्या गायींचं आणखीन आपल्याकडं जवळजवळ 1,80,000 रुपये एवढं पेमेंट आहे. एवढं पेमेंट आपल्याला फेडायचं आहे. तरी मी एक पगार 40,000 रुपये आली की तशीच दिलती, आणि एक पगार परत दुसरी आली ना त्यावेळेस मला गायींचं खुराकाचं पैसे द्यायचं होतं, म्हणजे पिंडीचं. तर मग त्यावेळेस मी व्यापाऱ्याला काहीच पेमेंट दिलं नाही, आणि त्यातनं आदनंमधनं वैरण पण असती, तर मग ती पण द्यावं लागतात आपल्याला. मग फक्त ना एक पगार मी देत नाही, आणि दोन्ही पगारीतलं पेमेंट देते, त्यामुळं पेमेंट आपलं फिटतं. तर बघा इकडं खायचं एक तरी गाय असं इकडं तिकडं आहे का बघा. तिला खायला टाकल्यामुळं त्यांचं खायचं काम चालू आहे बघा. किती छान खाते ते, असं मस्त वाटतंय. हिचं आपल्याला समाधान असतं बरं का, आणि ही खरंच मोठं सुख असतं. अशा आपल्या गाई शांत. आणि आता सोडल्यानंतर पण बघा तुम्ही, आता खाऊन सोडस तर अंधार पडेल बरं का, नाहीतर सोडलेल्या पण दाखवलं असतं तुम्हाला. तर एकदम शांत उभं राहते त्या, पाणी पेते त्या. हो का इकडं टाके पाण्याची, पाणी पेते त्या, आणि अशा रवंत करत एकदम शांत उभं राहते त्या. आणि ती शांत उभं राहिलेल्या बघून आपल्याला झालेलं एक समाधान असतं. तर बघा किती छान वाटतं. आणि कुणाकुणाचं निवेदन आहे गाय करायचं, किंवा कुणी गाय एखादी आणली असं कुणाचं आहे का. माझं व्हिडिओ बघत असली ना माझी ताई दादा, त्यांनी पण मला सांगत जावा की आम्ही गाय आणली किंवा नवीन सुरुवात केली, असं सांगत जावा मला. म्हणजे मला पण माहिती पडेल की कुणाकुणाच्यात गाय येत्या, आणि किती गाय येत्या तुमच्या गोट्यावरती, परत कशी सुरुवात केली, असं थोडंसं मला पण तुम्ही सांगत जावा. मग मला पण छान वाटतं बरं का असं. आणि काय झालं आज ना वैरण टाकून घेतली रानात, आणि माझ्याकडं चुकून ना मकवर टेंजर मारायच्या ऐवजी मी 2,4-D मारलं, आणि आपली मका ना जळून गेली. व्हिडिओ काढ वाटलं ना, इतकं वाईट वाटलं. जवळजवळ मारल्यापासून 5-6 दिवस मका सारखी पिवळी पिवळी दिसत पडत चालल्यावर मग लक्षात आलं की चूक झाली काहीतरी. मग परत बॉक्स हुडकला, ती औषध हुडकलं, म्हणलं कुठलं मारले ती तर बघावं. तर माझ्याकडं ना चुकून टेंजरच्या ऐवजी 2,4-D झालं, आणि 10 गुंठ वैरण आपली मोडली. आणि परत तर आता ना कडवळ टाकलंय बघा तसलं. 1 किलो 550 रुपयाला नेपेर का काय तर म्हणते ती, तसलं कडवळ टाकलंय. त्याची पण फुटवा भरपूर असतं वाटतं, आणि मी आता उगवल्यावर दाखवीन तुम्हाला. तर आज निम्म भिजायचं टाकून निम्म भिजायचं चालू आहे, आणि उद्याच्याला होऊन जाईल भिजायचं. तर अशी चूक तुमच्याकडं कधी होती का? माझ्याकडं झाली, पण आता चूक झाल्यावर काहीच आपलं म्हणजे चालत नाही बरं का. एकदा झालेली चूक झालीच, काय करणार मग. तर चला, आजचा व्हिडिओ पण कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या आबांच्या लाडक्या ताईचा असाच सपोर्ट राहू द्या, आणि असाच सपोर्ट करा, आणि असंच पुढं नाही आपल्या आबांच्या लाडक्या ताईला. तर चला, माझा मनापासून श्री स्वामी समर्थ.